नमस्कार. आपल्या भारतीय संस्कृतीत नमस्कार हा फक्त एक शब्द नाही आहे, तर ती एक खोल आणि पवित्र कला आहे. चला तर मग आज या नमस्कारामागे दडलेला अर्थ, त्याची योग्य पद्धत आणि आपल्या आयुष्यात त्याचं महत्त्व नेमकं काय आहे, हे जरा सविस्तरपणे समजून घेऊया. आज आपण 4 महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत. सगळ्यात आधी नमस्कार म्हणजे नेमकं काय, तो एक संस्कार का आहे हे पाहू. मग तो करण्याची योग्य पद्धत कोणती ते बघू. त्यानंतर नमस्काराचे काही नियम आणि खास प्रसंग कोणते आहेत हे समजून घेऊ. आणि शेवटी या एका छोट्याशा सवयीचे फायदे किती मोठे आहेत यावरही बोलू. चला तर सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. नमस्कार एक पवित्र संस्कार. याला केवळ एक अभिवादन न म्हणता एक संस्कार का मानलं जातं? चला यामागचं कारण शोधूया. आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटतं की नमस्कार म्हणजे काय, तर फक्त हात जोडणं. पण खरंच गोष्ट इतकी साधी आहे का? नाही. या एका कृतीमागे खूप खोल अर्थ दडलेला आहे, जो आपल्या स्वभावावरही परिणाम करतो. नमस्कार हा शब्द आलाय संस्कृत शब्द नमः पासून. याचा सरळ सरळ अर्थ होतो वंदन करणे किंवा मी नतमस्तक आहे. म्हणजे बघा, जेव्हा आपण हात जोडून मान झुकवतो तेव्हा आपण फक्त अभिवादन नाही करत, तर आपली नम्रता आणि समोरच्या व्यक्तीबद्दलचा प्रचंड आदर व्यक्त करत असतो. आता नमस्काराचा अर्थ तर आपल्या लक्षात आला, पण तो कसा करायचा ही पद्धती तितकीच महत्त्वाची आहे. कारण नमस्कार कसा केला जातो यातच त्याचा खरा भाव दडलेला असतो. जेव्हा आपण देवापुढे उभे राहतो तेव्हा दोन्ही हात हृदयाजवळ आणून जोडा. डोळे शांतपणे मिटून मन एकाग्र करून देवाचं स्मरण करा. आणि जमत असेल तर थोडंसं वाका. इथे दिखावा नाही, तर मनातली श्रद्धा सर्वात महत्त्वाची आहे. आणि हो, इथे काही गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात. देवाला कधीच एका हाताने नमस्कार करायचा नाही. तो नेहमी दोन्ही हातांनी पूर्ण आदराने करायचा. डोक्यावर टोपी किंवा दुसरं काही असेल तर ते काढून आदर दाखवावा. आणि एक गंमत म्हणजे अगदी गाडीत प्रवास करत असलो तरीसुद्धा मनोभावे देवाला नमस्कार करता येतो. आता वडीलधाऱ्यांना नमस्कार करताना, म्हणजे आई-वडील, आजी-आजोबा, गुरुजन यांना वाकून नमस्कार करणं खूप महत्त्वाचं आहे. पण यात एक खूप सुंदर विचार आहे, तो म्हणजे एखादी व्यक्ती वयाने जरी लहान असली पण तिच्यात काही विशेष गुण असतील, ज्ञान असेल, तर तिलाही नमस्कार करायला काहीच हरकत नाही. आपण त्या व्यक्तीला नाही, तर तिच्या गुणांना नमस्कार करतो. परंपरेनुसार वडीलधाऱ्यांना नमस्कार करण्याच्या पद्धतीत थोडासा फरक दिसून येतो. स्त्रिया साधारणपणे कमरेत वाकून नमस्कार करतात, तर पुरुष शक्य असल्यास जमिनीवर पूर्णपणे आडवे होऊन, ज्याला आपण साष्टांग नमस्कार म्हणतो, तो घालून आपला आदर व्यक्त करतात. बरं, पद्धत तर समजली. आता येऊया आपल्या तिसऱ्या भागाकडे, विशेष प्रसंग आणि नियम. कारण नमस्कार कुठे, कधी आणि कसा करावा याचेही काही संकेत आणि नियम आपल्या संस्कृतीने घालून दिले आहेत. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे मनात आदर हवा. उगाच घाईगडबडीत लक्ष नसताना केलेला नमस्कार त्याला काहीच अर्थ नाही. मनात राग, अहंकार ठेवून किंवा लोकांना दाखवण्यासाठी केलेला नमस्कार तर टाळलेलाच बरा. नमस्कार नेहमी शांत आणि स्थिर मनानेच करावा. आपल्या रोजच्या जीवनात अनेक प्रसंगी नमस्कार करण्याची सवय आहे, नाही का? घरातून बाहेर जाताना किंवा परत येताना, घरी कुणी पाहुणे आले की त्यांचं स्वागत करताना, मंदिरात प्रवेश करताना, आणि हो, रस्त्याने एखादी अंत्ययात्रा जात असली तरी तिला आदरपूर्वक नमस्कार करण्याची आपली एक सुंदर प्रथा आहे. पण काही जागा अशा आहेत जिथे नमस्कार करणं टाळायला सांगितलंय. जसं की रस्त्याच्या अगदी मधोमध, दाराच्या उंबरठ्यावर उभे राहून किंवा कोणत्याही अपवित्र आणि अस्वच्छ ठिकाणी नमस्कार करू नये. आणि हा एक महत्त्वाचा सामाजिक नियम आहे जो कदाचित अनेकांना माहीत नसेल. जेवत असलेल्या व्यक्तीला नमस्कार करू नये. का? कारण त्यामुळे त्यांच्या जेवणामध्ये व्यत्यय येऊ शकतो. त्यांचं जेवण शांतपणे होऊ द्यावं. जेवण झाल्यावर त्यांना नक्की नमस्कार करावा. चला, आपण अर्थ पाहिला, पद्धत बघितली, नियमही समजून घेतले. आता येतोय सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, की हे सगळं करून मिळतं काय? नमस्कार करण्याचे नेमके फायदे काय आहेत? पण मनात प्रश्न येतो की हे सगळे नियम, या पद्धती, हे इतकं महत्त्वाचं का आहे? केवळ एक जुनी सवय म्हणून हे करायचं का? तर नाही. यामागे खरंच खूप मोठे फायदे दडलेले आहेत. जेव्हा आपण रोज नमस्कार करण्याची सवय लावतो तेव्हा सगळ्यात आधी आपल्यात नम्रता येते. मनाला एक प्रकारची शांती मिळते. चांगले संस्कार आपोआपच रुजतात. वडीलधाऱ्यांकडून मिळणारे आशीर्वाद ही एक खूप मोठी सकारात्मक ऊर्जा आहे. आणि या सगळ्याचा परिणाम काय होतो? तर समाजात आपला आदरही वाढतो. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की नमस्कार हा केवळ हात जोडण्याचा प्रकार नसून तो आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे.
यात सगळं काही आलं. ही फक्त एक शारीरिक क्रिया नाही, तर आदर, नम्रता आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. आता शेवटी एक प्रश्न, जो आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा. ही इतकी सुंदर आणि अर्थपूर्ण सवय आपल्या या धावपळीच्या आयुष्यात आपण खरंच किती जपतो? जरा विचार करून बघा.